क्लस्टर डेव्हलपमेंटचं काम सुरू झालं असलं तरी यंदा देखील अतिधोकादायक तसंच धोकादायक इमारतींचा प्रश्न कायम आहे. पालिकेने केलेल्या सर्वेक्षणात यंदा 4,297 इमारती धोकादायक आढळल्या. पालिका प्रभाग समिती न्याय ही यादी तयार करण्यात आली असून यानुसार शहरात C1 म्हणजेच अतिधोकादायक 86 इमारतींचा समावेश आहे. तर C2A मध्ये 192 इमारती असून त्या रिकाम्या करून त्यांना दुरुस्तीची आवश्यकता आहे. C2B आणि C3 अशा सर्व प्रकारच्या धोकादायक इमारतींची संख्या 4,297 इतकी झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त सौरभ राव यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महापालिका क्षेत्रातील 86 अतिधोकादायक इमारतींचा तातडीने आढावा घेण्यात यावा असं सूचित केले. तसंच इमारत अतिधोकादायक असल्यास काही वाद असतील आणि त्यात त्रयस्थ संस्थेकडून लेखापरीक्षण करून घेण्यात येणार असेल तर तेही लगेच केलं जावे अशा सूचनाही त्यांनी केल्यात. तसंच अतिधोकादायक इमारतीत रहिवासी राहत असतील तर त्या इमारती रिकाम्या करण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करावेत. मात्र माणुसकीचा दृष्टिकोन समोर ठेवून प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र उपाययोजना करावी असंही राव यांनी सांगितले. वागळे आणि दिव्यात सर्वाधिक अनधिकृत इमारती आहेत. सध्या वागळे स्टेट क्लस्टरचं कामही सुरू आहे. मात्र यावर्षीच्या अहवालात या दोन्ही प्रभाग समितीमध्ये एकही अतिधोकादायक इमारत आढळली नाही. तर सर्वाधिक म्हणजे 52 अतिधोकादायक इमारती एकट्या नौपाडा कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात आढळल्यात. 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ठाणे शहराच्या कोपरी परिसरातील संत तुकाराम मैदान धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या आयोजनातून चैत्र नवरात्र उत्सवाची धाम उत्साह सुरू झाली आहे. या उत्सवातील पाठपूजन आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिवत पूजा अर्चा आणि आरती करून या उत्सवाची औपचारिक सुरुवात केली. यावेळी त्यांनी मंदिर आणि सभामंडपाचंही भूमिपूजन केलं, जे या उत्सवाच्या वाढत्या भव्यतेचं प्रतीक आहे. यावर्षीचा उत्सव अधिक विशेष आणि आकर्षक असेल असे संकेत मिळत आहेत. या प्रतिष्ठित कार्यक्रमास माजी आमदार रवींद्र फाटक, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे, नरेश मस्के, हेमंत पमनाणी, प्रकाश कोटवाणी यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते. या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्वांनी उत्सवाचं आयोजन आणि संचलनाबद्दल प्रतिष्ठानचं कौतुक केलं. उत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि प्रवचने आयोजित केली जाणार आहेत. तसंच श्रद्धाळूंसाठी विविध सामाजिक उपक्रम आणि सेवाभावी उपक्रम राबवले जाणार आहेत. चैत्र नवरात्र उत्सव हा एक सामूहिक आणि आध्यात्मिक सोहळा असून या निमित्तानं समाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र येऊन धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मता साजरी करतात. या उत्सवाचं आयोजन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानचे प्रयत्न आणि समर्पण यामुळे या उत्सवाला ठाणे शहरात विशेष स्थान प्राप्त झाले. यावर्षीच्या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी आणि समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या भावी कल्याणासाठी प्रार्थना केली जात असल्याचंही सांगण्यात आलं. ठाणे जिल्ह्यातील शिळडा पोलीस स्टेशनच्या ठाकूर 12 वर्षीय शहा हा मुलगा 25 मार्चपासून लापता होता.
आता पोलिसांनी दहिसर मोरीजवळील केरोळी भागातील एका नाल्यातून या मुलाचा मृतदेह ताब्यात घेतलाय. शानूच्या हत्येमुळे ठाकूरपाडा परिसरावर शोककळा पसरली आहे. या बालकाची हत्या अतिशय निर्घृणपणे करण्यात आली. त्याचे हातपाय बांधून टाकण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी रमजान नामक एका तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याची अधिक चौकशी सुरू आहे. मृत बालकाचे वडील शकील शाह आणि त्याची आई जरीना खातून यांनी आपली कोणाशाही वैर नव्हतं आणि आपला मुलगा योग्यरित्या बोलू शकत नव्हता. तो बोलताना त्याचे शब्द अडकायचे. मात्र ठाकूरपाड्यात परिसरातील काही लोकांनी त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली आणि त्याचा मृतदेह नाल्यात फेकल्याचं त्यांनी सांगितलं. शाह याचे कुटुंबीय आता पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त करतायत. शानूच्या हत्यारांना लवकरात लवकर पकडून आम्हाला न्याय द्यावा. या प्रकरणाबद्दल पोलिसांकडून अजून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलं नाही. या प्रकरणी चौकशी सुरू असून रमजान नामक व्यक्तीला ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं. ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सबराव ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. बुधवारी सायंकाळी आयुक्त यांनी ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्ष, TDRF आणि डाटा सेंटरला भेट देऊन झाडाझडती घेतली. महापालिका मुख्यालयालगत असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षात आयुक्त यांनी भेट देऊन नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी, माहिती, त्यांना दिला जाणारा प्रतिसाद याची माहिती घेतली. तसंच मान्सूनच्या 4 महिन्याच्या काळात महावितरण आणि पोलीस यांचे सक्षम समन्वयक आपत्कालीन कक्षात असावेत, त्यासाठी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. उत्तम समन्वयामुळे जलद प्रतिसाद मिळून आपत्तीची तीव्रता कमी होते असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. दरम्यान ठाणे महापालिकेच्या वतीनं स्मार्ट सिटी अंतर्गत हाजोरी परिसरातील डाटा सेंटरमधील CCTV वॉर रूमची ही पाहणी आयुक्तांनी केली. ठाणे शहराचा तिसरा डोळा म्हणजेच शहरातील CCTVचा देखील आयुक्तांनी आढावा घेतला. शहरामध्ये एकूण 1600 CCTV असून 1200 CCTVंचा ॲक्सेस येथून दिला गेला आहे. आयुक्तांनी तेथील मॅनेजर आणि ऑपरेटर यांना विचारता मुंब्रा परिसरात ठाणे महापालिकेकडून 7 महत्त्वाच्या ठिकाणी CCTV लावण्यात आले असून त्यामधून 6 CCTV गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचं सांगितलं. मात्र ऑपरेटर आणि मॅनेजर यांना अपूर्ण माहिती असल्याचं यावेळी निदर्शनास आलं. त्या अनुषंगानं CCTV वॉर रूममध्ये नवीन तज्ज्ञांचा समावेश करण्याचे आदेश पालिका आयुक्त सौरव राव यांनी दिले आहेत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. धो पाणी वापरून बिलं तुंबवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास ठाणे महापालिकेनं अखेर सुरुवात केली आहे. पाणी पुरवठा विभागाकडून एप्रिल 2023 ते मार्च 2024 या काळात 4430 नळजोडण्या खंडित करण्यात आल्यात. पाणी बिल भरण्याची अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत आहे. जे ग्राहक थकबाकी आणि चालू बिल भरणार नाहीत त्या जोडण्याची कारवाई 1 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहेत. ठाणे महापालिकेला 2023-24 या आर्थिक वर्षभरात 201 कोटी रुपयांची पाणी देयकं वसूल होणं अपेक्षित आहे. आत्तापर्यंत 114 कोटी रुपये वसूल झालेत. ज्या ग्राहकांनी थकबाकी तसंच चालू वर्षाची पाणी देयकं जमा केली नाहीत त्यांनी 31 मार्चपर्यंत सगळी देयकं जमा करून महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. जे घरगुती नळ संयोजनधारक 31 मार्चपर्यंत थकीत पाणी बिल चालू वर्षाच्या बिलासह एकत्रित जमा करतील त्यांना त्या थकीत बिलावरील प्रशासकीय आकारातून 100% सवलत दिली जाणार आहे. ही योजना ज्यांनी देयकं यापूर्वीच जमा केली आहेत त्यांना तसंच व्यावसायिक नळजोडणी धारकांसाठी लागू नाही.